जळगाव शहरातील कालिंका माता चौक पुन्हा एकदा अपघाताने हादरला आहे आणि या अपघातानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। आज पुन्हा एकदा भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्यानं काही काळ या परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळीच ठिय्या आंदोलन सुरू केले। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी याच कालिंका माता चौकात एका भरधाव डंपरने वृद्धाला चिरडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा झालेल्या या अपघातामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे। कालिंका माता चौक हा जळगाव शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि धोकादायक चौक बनला असून येथे वारंवार अपघात होत आहेत। मात्र अनेकदा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे। महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना फोन करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर कालिंका माता चौकात तातडीने फ्लायओव्हर उभारण्यात यावा अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। जोपर्यंत प्रशासन याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। मात्र वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाचं दुर्लक्ष यामुळे कालिंका माता चौक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे। टीम आवाज मराठी जळगाव।